त्यांनी हळदीला मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे, तर त्यांची हळद तुम्ही बघू शकता. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांनी हळदीला कोणकोणते रासायनिक खतं दिले आणि मल्टीप्लायर किती वेळेस दिलं, तुम्ही सांगा. नमस्कार, मी संदीप कवरखे, राहणार गोरेगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. मी सुरुवाती म्हणजे हळद लागवडीच्या अगदी सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोती, लिंबोळी पेंडी 1 आणि 3दा मल्टीप्लायरचा डोस वापरला आणि त्याच्या अगोदर त्याचं वापरलं होतं 20-0-13 मध्ये. आणि मल्टीप्लायर कशा पद्धतीने दिलं तुम्ही? ड्रिपद्वारे दिलं का खताद्वारे? ड्रिपद्वारे दिलं 2दा आणि एकदा फवारणी तर 2दा ड्रिपद्वारे आणि एकदा फवारणी. केली. तर रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? मी गेल्या 4 वर्षापासून वापरायला लागलो आहे सर. बरं, रिझल्ट कसा आहे? रिझल्ट नंबर 1चा आहे. त्याच्या अगोदर कोणतं टाकायचं काम नाही याच्यासोबत. ते बघा, तुम्ही पानाची साईज दाखवा. पानाची साईज बघा तुम्ही, केळीसारखे पानं झालेली आहेत आणि फुटवे पण दाखवा खाली. हो, फुटवे बघू शकता. एक सारखी हळद आहे, कुठं पण बघू शकता तुम्ही, कुठं पण बघा एक सारखे फुटवे आहेत केलेले. आणि पूर्ण हळद दाखवा, पूर्ण कुठेही पिवळ्या नाही हळद. एक 15 दिवस झाले लगातार पाऊस चालू असताना सुद्धा आपण कुठेही पिवळा डाग तुम्हाला दिसणार नाही. हळदी एक सारखी हळद आहे. तर तुम्ही आता मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात का? 100% समाधानी आहे सर. इथून काय पुढे अडचण वापरणार? हो. मी गेल्या वर्षी मागच्या वेळेस हरभऱ्यावर बी वापरलं होतं. हरभरा एकदम मी पतला पेरला होता मुद्दाम. त्याच्यानंतर मी हरभऱ्यावर वापरले. हरभरा म्हणजे आज सोंगाय जाता येईन एवढं हरभरा झालं. बरं बरं. हो, रिझल्ट चांगला आहे. लय नंबर 1चा. जानेवारीपर्यंत वापरणार हळदीला. हो. धन्यवाद. गव्हावर